मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची जी काही आजची अपडेट आलेली आहे तर ती डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांचं जे काही आंदोलन चालू आहे तर मित्रांनो त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे। त्याच्याहून महत्त्वाची म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अनेक फॉर्म भरलेले आहे त्यांचं ग्राउंड एकाच दिवशी येतंय किंवा एक दिवसाआड येतंय म्हणजे त्यांना ग्राउंडला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण येऊ शकते मित्रांनो। तर बघा, जी काही माहिती आलेली आहे तर ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी आलेली आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो DGP, त्याच्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले जे काही मंत्री असतील त्यांच्याशी संपर्क साधण्यास आलेला आहे आणि त्यांनी पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। तर मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जो काही घोटाळा होतोय त्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा संदर्भात, ग्राउंड संदर्भात, त्याच्यानंतर मित्रांनो कुठलीही अडचण राहणार नाही आहे, सगळं काही याच व्हिडिओमध्ये क्लिअर होईल। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, पोलीस भरती संदर्भात वयोमर्यादाचा जो काही मुद्दा आहे तर माननीय जे काही DGP साहेब असतील, त्याच्यानंतर सरकारी अधिकारी, त्याच्यानंतर मंत्रीगण, तर त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि तिथून ऑफिशियल अपडेट अशी आलेली आहे की ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांचा वयोमर्यादाचा कुठलाही यांना भरतीमध्ये फायदा होणार नाही आहे। कारण मित्रांनो लक्षात घ्या, वयोमर्यादा फक्त 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू करण्यात आली होती आणि ती डेट चालली गेली। ही भरती जी काही 17,000 जागांसाठी भरती आहे तर ही मित्रांनो 2024 मध्ये निघाली आणि त्याच्यामुळं त्या भरतीचा जो काही GR होता तो फक्त 2023 पर्यंत मर्यादित होता आणि या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे भरती प्रक्रिया घ्यायला सुरुवात होत आहे, म्हणजे ग्राउंडला सुरुवात होते। तर वाढवून देण्यात येईल का त्या संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे। त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 2, आंदोलन संदर्भात। तर विद्यार्थ्यांचं जल्लोष आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत की वयोमर्यादा वाढवून द्यायला पाहिजेत, परंतु मित्रांनो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि शासनाला कुठलीही अपडेट आलेली नाही आहे मित्रांनो। त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही आहे। न्यायालयाचा निर्णय मित्रांनो पुढे ढकलण्यात आलेला आहे। आता ग्राउंड पुढे ढकलण्यात येईल का, तर ग्राउंड पुढे ढकलण्यात येणार नाही आहे, कारण विद्यार्थ्यांचं ग्राउंड फिक्स झालेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यामुळे कुठल्याही ग्राउंड पुढे ढकलण्यात येणार नाही आहे किंवा विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून भेटेल का त्या संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे। त्याच्यामुळे हे दोन मुद्दे तुम्ही क्लिअर करून घ्या। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांनी SRPF, त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस शिपाई चालकसाठी अर्ज केलेला आहे। आता काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड 22ला येतंय, काहींचं 23ला येतंय, म्हणजे एकाच दिवशी येतंय किंवा एक दिवसाआड। मग हे विद्यार्थी 2-2, 3-3 ठिकाणी कसं काय हजर राहतील, तर याच्यासाठी सुद्धा शासनाने सोय केलेली आहे। 3 दिवसानंतर त्यांचं ग्राउंड घेतलं जाईल मित्रांनो। काही लांबचे विद्यार्थी असतील तर 2 ते 3 दिवसानंतर त्यांचं ग्राउंड घेतलं जाईल। म्हणजे तुम्ही जर पुण्याला ग्राउंड दिलं आणि तुमचं जर मित्रांनो नाशिकला सुद्धा ग्राउंड असेल मित्रांनो दुसऱ्या दिवशी, तर अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड पुढे जाईल मित्रांनो, त्यांना संधी भेटेल। कारण लिस्टमध्ये नाव चेक केल्यानंतर लगेच कळतं की कोणत्या विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरलेला आहे म्हणून, तर अशा विद्यार्थ्यांना संधी भेटेल। तर मित्रांनो एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, निर्णय मित्रांनो शासनाने जे घेतलेले तेच राहतील। वयोमर्यादा संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे, विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर जो काही निर्णय होता तो फक्त एवढा आहे की ग्राउंड विद्यार्थ्यांना संधी भेटेल ज्यांचं जवळ असेल त्या विद्यार्थ्यांना। तर एवढे निर्णय झालेले आहे। काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे म्हणून। बघा, कुठलीही अपडेट समोर आलेली नाही, त्याच्यामुळे मित्रांनो ग्राउंडची तयारी करा। ज्यांचं ग्राउंड जिथं दिलेलं आहे तिथं ग्राउंडसाठी जा, हॉल तिकीट डाउनलोड करून, तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही आहे। सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल। याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि ग्राउंडला जा मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा। एवढाच होता आजचा मित्रांनो जो काही ग्राउंड संदर्भात विषय होता तो एवढाच होता, एवढीच अपडेट समोर आलेली होती। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।